अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारी रोजी होणार आहे. श्रीरामाची मूर्ती विराजमान झाल्यानंतर मंदिर भक्तांसाठी खुलं होणार आहे. दरम्यान श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मीरा रोड ते अयोध्या अशी पदयात्रा मीरा भाईंदरमधील 300 रामभक्त काढणार आहेत. 10 डिसेंबर रोजी रामभक्तांच्या या पदयात्रेस शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत. 41 दिवसांचा प्रवास करून श्रीरामभक्तांची पदयात्रा 21 जानेवारी रोजी अयोध्येत दाखल होईल. अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर उभं राहत असून आणि त्यानंतर मंदिर भक्तांसाठीही खुलं होणार आहे. तमाम रामभक्तांसाठी हा आयुष्यातील सर्वोच्च सुवर्ण क्षण असून त्यामुळे मीरा भाईंदरचे 300 भक्त पायी अयोध्येला जाणार आहेत. या पदयात्रेसाठी लागणारा सर्व खर्च आमदार प्रताप सरनाईक करणार आहेत. 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता वेस्टर्न हॉटेलजवळील मंदिरातून 300 भाविक अयोध्येकडे रवाना होतील. पहिल्याच दिवशी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी मीरा रोड ते ठाणे असे 25 किलोमीटर अंतर हजारो भक्त चालून ठाण्याच्या वेशीवर या भक्तांना पुढील पदयात्रेस शुभेच्छा देतील. त्यानंतर जिथून ही रामभक्तांची पदयात्रा जाईल त्यांचं शिवसेनेकडून प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी स्वागतही केलं जाणार आहे. ठाण्यात भाजपचं काँग्रेसच्या प्रियंका मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात आंदोलन. सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं आज ठाण्यात आंदोलन करण्यात आलं. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या वतीनं काँग्रेसच्या प्रियंका मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या प्रियंका मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. प्रियंका मल्लिकार्जुन खरगे यांचा प्रतिकात्मक पुतळा यावेळी भाजप नेत्यांनी दहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी हा पुतळा जप्त केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजय वाघोले, भाजप युवा मोर्चा ठाणे अध्यक्ष सूरज दळवी तसंच इतर मान्यवर आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कर्नाटक विधानसभेमधील मंत्री प्रियंक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशासाठी योगदान काय आणि सावरकरांची प्रतिमा कर्नाटक विधानसभेमधनं आम्ही काढून टाकू अशी प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली. काँग्रेस पूर्वीपासूनच हे फक्त एका घराण्याशी निगडीत आहे आणि त्यांना पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी आणि आता राहुल गांधी याशिवाय काँग्रेस या देशामध्ये कोणाचाही नाव काढत नाही आणि काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान हे काँग्रेसला आजपर्यंत कळालेलं नाहीये. या ठिकाणी प्रियंक खरगे यांनी जो काही सावरकरांची प्रतिमा आम्ही कर्नाटक विधानसभेमधनं काढून टाकू आणि सावरकरांचं देशासाठी योगदान काय आहे या बाबतीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जे उद्धव ठाकरे आणि सकाळी जसा कोंबडा हरवतो तसे संजय राऊत त्या ठिकाणी सकाळ झाली का हरवतात. माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेविषयी या ठिकाणी जसा कोंबडा सकाळी हरवतो तसं संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. त्यांची भूमिका ही काँग्रेसशी सहमत असेल तर तसं त्यांनी त्या ठिकाणी उत्तर द्यावं. आमचा प्रश्न या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला आहे की सावरकरांच्या बाबतीत आपलं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा घराणेशाहीचा जोडलेला असल्यामुळे या ठिकाणी आम्ही प्रियंक खरगे आणि राहुल गांधी यांचा आम्ही निषेध करतो. उद्घाटनापूर्वीच कळवा खाडीवरील पादचारी पुलावरून नागरिकांची प्रवासास सुरुवात. ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवरील पादचारी पूल गेल्या अनेक दिवसांपासून पूर्ण झाला असला तरी तो मात्र अद्यापही उद्घाटनाच्याच प्रतीक्षेत आहेत. परंतु आता उद्घाटन होण्यापूर्वीच पादचाऱ्यांनी या पुलावरून ये-जा करण्यास सुरुवात केली आहे. पुलावर कोणत्याही प्रकारचा वॉचमॅन, अद्याप CCTV कॅमेराही बसवण्यात आला नसून या पुलावर रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर काही गर्दुल्ल्यांचा वावर दिसून येतोय.
काही शिल्लक काम या पुलाचं राहिलं असून हा पूल अधिकृतरित्या केव्हा खुला होईल याकडेच आता सर्वांचं लक्ष लागले. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ, फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारी बच्ची का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती संजय देवराम भोईर यांचा वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच ढोकाळी परिसरात हायलँड येथे नृत्य स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त काल संध्याकाळी भव्यदिव्य अशा अभिष्टचिंतन सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भोईर कुटुंबीय, माजी विरोधी पक्षनेते ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, युवासेनेचे पदाधिकारी विकेश भोईर यांच्या उपस्थितीत त्यांचं औक्षण करून केक कापण्यात आला. यावेळी संजय भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर आणि प्रवक्ते नरेश मस्के, माजी आमदार रवी फाटक, माजी महापौर अशोक वैती, शिवसेना ग्रामीण ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे, माजी नगरसेवक भैयासाहेब इंदिसे, सुधीर कोकाटे, शहर प्रमुख हेमंत पवार, नितीन लांडगे, परिवहन समिती सभापती विलास जोशी, काँग्रेसचे शेखर पाटील, रवी घरत, राजू फटक, विविध क्षेत्रातील मान्यवर, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सोसायट्यांचे सदस्य, पदाधिकारी तसंच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अधिक जोमानं काम करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं संजय भोईर यांनी सांगितलं. आगामी 10 डिसेंबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रात पल्स पोलिओ मोहिमेचं आयोजन. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित FFP सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षांखालील सर्व बालकं संरक्षित करणं यासाठी राज्यात 1995 पासून उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दरवर्षी राबवण्यात येते. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ह्या लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान कामगाराच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी कंत्राटदाराला 5 लाख रुपयाचा दंड आणि सल्लागाराला 1 लाख रुपयाचा दंड. तीनहात नाका येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान बुधवारी एका कामगाराचा 7 मीटर उंचावरून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कंत्राटदाराला 5 लाख रुपयांचा दंड आणि सल्लागाराला 1 लाख रुपयाचा दंड आकारलाय. कामगाराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी केली जाणार असल्याचंही MMRDAनं स्पष्ट केलंय.
वडाळा, घाटकोपर, कासरडोली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम MMRDAच्या माध्यमातून सुरू आहे. या मार्गिका तयार करण्यासाठी खाजगी ठेकेदारांची आणि सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा साधनं वापरून काम केलं जाते आहे का याची तपासणी सल्लागारांकडून केली जात असते. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास धनंजय चौहान हा मजूर काम करत असताना 7 मीटर उंचावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची MMRDAनं गंभीर दखल घेतली आहे. ही घटना नेमकी कशी घडली याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश MMRDAनं दिला आहेत. तसेच तात्काळ दंडात्मक कारवाई म्हणून कंत्राटदाराला 5 लाख रुपये आणि सल्लागाराला 1 लाख रुपये दंड आकारलाय. काही महिन्यांपूर्वी कॅडबरी नाका येथे एका महिलेचा मेट्रो खांबाच्या उभारणीसाठी बसवण्यात आलेल्या पत्रा अंगावर पडून तिचा मृत्यू झाला होता. तर 3 हात नाका येथे मेट्रोच्या तुळईवरून लोखंडी सळई रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटारीमध्ये शिरली होती. या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. मात्र वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांकडून मेट्रोच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.